म्हणजे भाजपची तेव्हा हातभर फाटली होती. शिवसेना सोबतीला नसते ना तर या फाटण्याला कधी टाके सुद्धा घालता आले नसते. मित्र हो, भाजपाचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं हिंदुत्व आहे आणि असं हिंदुत्व आम्हाला नको आहे असं उद्धव ठाकरे नेहमी म्हणत असतात. तर तिकडं आम्हीच खरे हिंदुत्ववादी आहोत असा ढोल भाजपाकडून वाजवला जातो. आता महापालिकेच्या निवडणुका होत आहेत, विशेषतः मुंबई महापालिकेची निवडणूक. त्यामुळं या दोन्ही पक्षामध्ये हिंदुत्वावरून पुन्हा एकदा शब्दांची लढाई जोरदारपणे सुरू झालेली आहे. त्यातच सामनानं अत्यंत कडक शब्दामध्ये भाजपच्या हिंदुत्वाच्या ढोंगावर जोरदार असे प्रहार केलेले आहेत. सामनाच्या अग्रलेखामध्ये काय म्हटलंय बघा. भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व आणि राष्ट्रभक्ती म्हणजे ढोंग आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, आम्ही हिंदुत्ववादी होतो, आजही आहोत, उद्याही राहू. केवळ मतासाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाही. फडणवीसांचं हे वक्तव्य म्हणजे निव्वळ दुतोंडीपणाचं टोक आहे. हिंदूंच्या जीवनातील ऐतिहासिक सुवर्णक्षण म्हणजे अयोध्येतील बाबरीचं पतन. हे पतन शिवसैनिकासह अनेक हिंदुत्ववाद्यांनी केलं तेव्हा भाजपाला दरदरून घाम फुटला. अरे बापरे, हे काय घडलं, आता कसं व्हायचं असं त्यांचे चेहरे झाले होते. भाजपाचे तत्कालीन उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांनी घाईघाईने एक निवेदन केलं, बाबरी पाडण्याशी आमचा काडी मात्र संबंध नाही, ही एक दुर्दैवी घटना आहे. या कृत्याशी भाजपाचा संबंध नाही. हे काम बहुधा शिवसेनेने केलेलं आहे. म्हणजे भाजपची तेव्हा हातभर फाटली होती. शिवसेना सोबतीला नसते ना तर या फाटण्याला कधी टाके सुद्धा घालता आले नसते. बाबरी नंतरच्या दंगलीमध्ये हिंदूचं रक्षण मुंबई महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त शिवसेनेनं केलं. या संघर्षामध्ये असंख्य शिवसैनिकांचं बलिदान झालं, पण हिंदुत्वाच्या या महान लढाईमध्ये भाजपाच्या अंगाला साधं खरचटलेलंही नाही. स्वतःची कातडी वाचून हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचे टाळ कुटणारे हे लोक आहेत. फडणवीस म्हणतात, आम्ही संकुचित नाही, आमचा हिंदुत्ववाद हा केवळ पूजा पद्धतीवर आधारित नाही, तो भारतीय जीवन पद्धतीवर आधारित आहे. फडणवीस हे जे काही सांगत आहेत तेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आधीपासून बोलत आहेत. शेंडी जाणव्याचं आणि घंटा बडवण्याचं हिंदुत्व आम्ही स्वीकारलेलं नाही, हे प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून अगदी उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सगळ्यांनी आणि वारंवार सांगितलं आहे असं सामनानं म्हटलंय. हिंदुत्व ही एक जीवन पद्धती आहे असं सांगताना सामनानं म्हटलं, आज मोदी फडणवीसाच्या राज्यामध्ये हिंदू खतरे में है अशा पद्धतीची बोंब स्वतः मोदी आणि त्यांचे अंधभक्त मारतात, तेव्हा तुमच्यासारख्या हिंदुत्ववाद्यांनी सत्तेच्या खुर्च्या का बरं उभवायच्या? स्वतःला हिंदू म्हणून मिरवायचं, हिंदुत्वाचा गजर करायचा, सत्ता हिंदू धर्मांधासाठी राबवायची आणि निवडणुका आले की हेच हिंदुत्व कसं धोक्यात आहे अशी तोंडाची डबडी वाजवायची. मोदी आणि त्यांच्या नकली हिंदुत्ववाद्याचं राज्य भारतात आल्यापासून भारतालाच नव्हे तर जगातला हिंदू संकटात सापडलेला आहे. हिंदूवरील अत्याचाराच्या विरोधात ब शब्दही न काढणारे स्वतःला हिंदुत्ववादी मानतात आणि हिंदुत्वासाठी लढणाऱ्यांची टवाळी करतात. हे फक्त मोदी फडणवीस यांच्यासारख्या ढोंगी हिंदुत्ववाद्यांनाच शोभा देतं. हिंदूंच्या प्रेतावरचं लोणी खाणारे हे लोक काश्मीरातील हिंदू पीडितांना अद्याप सुद्धा न्याय देऊ शकले नाहीत आणि आले मोठे हिंदुत्वाची ध्वजा फडकवायला. असं जळजळीत भाष्य सामनानं केलं आहे. सामनाचा हा अग्रलेख तुम्हाला कसा वाटतो मित्रांनो जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.